आपण पाहतात SK न्यूज. सलमान सय्यद सोबत. सध्या आम्ही पाथरी शहरातील उपविभागीय कार्यालय पाथरी समोर. आज आमच्यासोबत मानवत तालुक्यातील मांडे वळगाव येथील शेतकरी बांधव इथं शेत रस्ता वहिवाट मिळण्याकरिता त्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा याकरिता उपविभागीय कार्यालय पाथरी तिथे उपोषणास बसलेले आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपली जे वहिवाट होती, जे शेत रस्ता होता ते बंद का करण्यात आलेला आहे आणि ते पहिल्यापासून आपल्याला शेतामध्ये जाण्यासाठी ती वाट होती का, काय सांगणार आहे दाऊदा की आपण ह्या पाथरी शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेली आहे. आपण जसं की बॅनरवर लिहिलेलं आहे की मरेपर्यंत उपोषण चालू राहणार आहे. नेमकं प्रकरण काय आपलं? हा, हे मांडे वडगाव किनोळा रस्ता आणि त्या रस्त्यातून 115, 114, 113 असा रस्ता होता. तो रस्ता मानवतपर्यंत यायचा रस्ता आहे, पण गावातल्या लोकांनी रस्ता काढला म्हणून त्याचा राग म्हणून हा रस्ता 115 मधून जाणारा रस्ता त्या माणसानं बंद केला. ती पूर्वी आमची जमीन आहे, पण 10-20 वर्षापूर्वी विकली गेली ती आमच्या चुलत्याकडून. मग त्यावेळेसपासून रस्ता चालू होता आणि ते आज बी आहेत. जे 72-75 वर्ष वय आहे आमच्या चुलत्याचं, त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिले तहसीलदारला किंवा माझ्या कळण्यापासून हे रस्ता चालू आहे, पण मुद्दाम बंद केला. ते फक्त कारण काय तर नकाशावर नाही, पण वहिवाटीच आहेत. आता ते रस्ता बंद केल्यामुळे आमचे 113 जमीन जी आहे, आम्हाला अजिबात रस्ता नाही जायला तिथं. आमचे बैल जात नाही, बैलगाडी जात नाही, ट्रॅक्टर जात नाही. पाऊस पडला की आता अजिबात आमची सगळी बंद झालं. जसं आपण म्हणले की आपली वहिवाट होती, रस्ता होता हो. बंद करण्यात आले. हो. याची शिफारस आपण मानवचे तहसीलदार हो. माहितीवर आहे ना माहिती, सगळे आम्ही निवेदन दिले. मानवचे नायब तहसीलदार त्यांनी 2 वेळेस स्थळ पाणी केली, जाय मोक्यावर जाऊन पंचनामे केले आणि त्याप्रमाणे निर्णय दिला की वहिवाट रस्ता खुला करण्यात यावा. पोलीस स्टेशनला तसं कळवलं. 2 वेळेस खुला करून बी ते पुन्हा बंद केला त्या माणसाने, समोरचे. हो. तर पोलीस स्टेशननं काही केलं नाही त्यावेळेस. पोलीसला कळवून सुद्धा पोलिसांनी मदत केली उलटी त्यांना त्यावेळेसच्या, आत्ताच्या नाही. आता जे लोक आले ते नवीन आहेत. म्हणजे जुनी वाट आहे, ती जुनी वाट आहेच ना. वावरू देत नाही. हा, त्याच्यामुळं तिथं जे मंदिर आहे हनुमान मंदिर, त्या हनुमान मंदिराला जायला रस्ता नसल्यामुळं तिथलं बांधकाम अर्धवट पडले. 3 वर्ष झाली. आणि तिथं पोळा अगोदर होते, गावातला पोळा नंतर होते. अगोदर ते शेतातला पोळा होते आणि तिथं पोळा होऊन पुन्हा गावात जाते. तर आता 2-3 वर्ष झाले तिथं पोळा बंद आहे. तहसीलदार साहेबांकडे आपण दाद मागितली, पण त्यांनी दिला. दाद दिला. हो, त्यांनी रिपोर्ट दिला, त्यांनी निकाल दिला, पण त्याला इथं स्टे घेतला कोणी त्या समोरच्या बंद करणाऱ्यांना, SDM मॅडमकडे. SDM मॅडम एसटी दिले. हो, SDM मॅडम त्या घटनास्थळी वगैरे पाहिजे अजिबात नाही आल्या. त्यांनी कागदपत्रावरूनच ठरविलं. हे तहसीलदारनं जे रिपोर्ट दिले ते चुकीचे आहेत, अच्छा. त्यांनी इथं बसून ठरविलं. म्हणजे तहसीलदार साहेबांनी जे दिलेले आदेश होते हं. ते चुकीचे, यांनी चुकीचे ठरविलं. अच्छा. त्यांनी काय केलं की रस्त्यात बसून केले, घरी बसून केले, नदीत बसून केले, असे त्यांनी आरोप लावले वकिलामार्फत आणि त्यांनी हे ग्राह्य धरले. आणि मग यांनी कुठं एखादा अधिकारी पाठवला नाही, स्थळ पाणी केली नाही. आमचं न्यायालय म्हणले आम्ही निकाल दिला, तुम्हाला काय करायचे करा, जा तहसीलदाराकडे. आपलं हे प्रकरण कोर्टात वगैरे चालू आहे का? केलं ना आम्ही. आज अपिलाच्या विरोधात अपील केलंय तिथं. पण आज आम्हाला पावसाळा सुरू झालाय ना. आम्ही जमीन, मी मॅडमला म्हणलं, ते म्हणले मी निकाल दिलाय. मी निकाल दिला, मग आमची जमीन पाड्या दिलाय का? रस्ता द्या ना आम्हाला. जमीन कशी व्हायची आम्ही? अजिबात रस्ता नाही. काय म्हणणं मॅडमचं? मी निकाल दिला, मग ते तहसीलदार बघून घेते. म्हणलं आम्ही तहसीलदारकडे जाणार नाही. आता इथं जे तुम्ही उपोषणाला बसलेले, पर्यंत उपोषण तुम्ही करणार आहात. हो, म्हणजे न्याय मागण्यासाठी तुम्ही इथे बसलेले आहात. हो. कधीपासून बसले तुम्ही? आम्ही काल 22 पासून. 2 दिवस झाले. हो, कोणी उपविभाग अधिकारी नाही. कार्यालयातून कोणी कर्मचारी वगैरे कोणी कोणी नाही. आपल्याकडे भेट वगैरे नाही, देण्यासाठी कोणी आले? नाही आलं अजून. जोपर्यंत समजा आपल्याला न्याय मिळणार हो, नाही तुम्ही हो. इथं राहणार. आम्हाला रस्ता पाहिजे. कसा द्यायचा आहे, कुठून द्यायचा आहे? शेताला काय वरून थोडं जाणार आहेत आम्ही? आतापर्यंत जे शेत वाहिले ते कसे वाहिले?
एस डी मॅडमला आपली विनंती आहे समजा की त्यांनी तुम्हाला हो रस्ता- आम्हाला पर्याय काय द्यायचंय कुठून द्यायचं आहे. फक्त आमची बैलगाडी गेली पाहिजे, ट्रॅक्टर गेली पाहिजे, शेतातलं माल घरी गेलं पाहिजे, गावातलं खत आता आम्हाला रासायनिक खत नेता येत नाही, शेणखत आमच्या गावातच आहे. मानूर तालुक्यातील मांडेवळगाव येथील शेतकरी इथं वहिवाट रस्ता त्यांना खुला करून देण्यात यावा यासाठी ते बसलेले आहे. वडिलोपार्जित जी जागा आहे त्यांची त्यांच्याची चुलत्याची जागा होती, त्या जागेत त्या चुलत्याची जागा चुलत्याने विकलेली आहे आणि पहिल्यापासून तिथं वाट होती, रस्ता होता, पण ज्या समोरच्या व्यक्तीने ती जागा घेतलेली आहे तिथून ते त्यांना वावरू देत नाही, जागा वहिवाट वगैरे देऊ देत नाही. तहसीलदार मानोचे यांनी त्यांना आदेश दिले होते त्यांची जागा आहे म्हणून, रस्ता आहे म्हणून, तरी पण उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरीचे संगीता मॅडम यांनी त्यांचे जे आदेश दिलेले होते ते आदेशाचे पालन न करता त्यांना ते रस्ता बंद करण्यासाठी त्याने सांगितले होते. समोरच्याने त्यांना त्यांच्या शेतातून वहिवाट रस्ता वावरू देत नाही, म्हणून त्यांना न्याय मिळावा याकरिता ते पाथरी कार्यालयासमोर आज बसलेले आहेत. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मरेपर्यंत ते आमरण उपोषण करणार असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितलेले आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल का असा सवाल शेतकऱ्यासमोर उभा टाकतोय. आज सध्या शेतकऱ्यांचं पीक पाणी व शेतीचे मशागत करण्याचे काम चालू असून त्यांना तिथं जाण्यासाठी वाटच नाही, तर मग ते शेतकऱ्यांना पुढचं पाऊल कसं उचलावं, त्याचं जीवन कसं जगावं असा हा प्रश्न शेतकरी प्रशासनासमोर मांडत आहेत. यासोबत आपण पाहतात SKF न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी.